गेल्या काही दिवसांपासून चारुदत्तची ही प्रगल्भता पाहून घरचेच नाही तर परिसरातले लोकही थक्क झालेत। चारुदत्तच्या या वर्तनाबाबत वेदशास्त्राच्या अभ्यासकांना हे एक वेगळंच रसायन असल्याचं वाटतंय। नाशिकचे प्रसिद्ध वेदाभ्यासक आणि धर्माला शास्त्राची जोड देण्यात ख्याती असलेले विश्वासराव साखरीकर यांनी या सगळ्याचं विश्लेषण केलंय। हे जे तो मुलगा लिहितो आहे हे मनानी लिहित नाहीये, हा कॉन्शियस कॉस्मिकनी लिहितो आहे। आणि तो जे अभंग लिहितो, जे काय त्याला सुचतं, ब्रह्मांडाच्या विविध यंत्र लिहितो, आकृत्या काढतो, हे सगळंच्या सगळं कॉस्मिक कॉन्शियसशी संबंधित असलेली गोष्ट आहे। आणि कॉस्मिक कॉन्शियस जो आहे हा प्रकाशाच्या वेगाने कुठेही जाऊ शकतो असं आपण म्हणू शकू। मन जर जाऊ शकतं तर कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि कॉस्मिक कॉन्शियस अतिवेगाने कुठेही जाऊ शकतो। अवघ्या 16 वर्षांच्या चारुदत्त थोरातनं आतापर्यंत लोकांना चकित करणारे ग्रंथ लिहून काढले आहेत।